नमस्कार, मी शुभम. तर आज आपण जाणून घेणार आहोत इसवी सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी किल्ला म्हणजेच रायगड किल्ला हा कसा मिळवला व कोणाकडून मिळवला. रायगड हा किल्ला रायरीचा किल्ला म्हणून प्रसिद्ध होता. रायरी हा किल्ला सुरुवातीला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचे खोरे आहे. तिथले हे मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते. महाराजांना वाटले जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वतः मराठा आहेत, पण ते आदिलशाहीत काम करतात, तर ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरे होईल. म्हणून महाराजांनी चंद्रराव मोरे यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले. तुम्हीही हिंदू आहेत, आम्हीही हिंदू आहोत, दोघे मिळून स्वराज्य मोठे करू. पण जावळीचे चंद्रराव मोरे प्रचंड उमरट. त्यांना महाराजांना उलट पत्र लिहिले, तुम्ही कसले राजे, या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. त्यावेळीच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला. चंद्रराव मोरेला वाटले आता आपला वध होणार, म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले. चंद्रराव मोरे राजांना शरण आले. जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीच मरण देत नव्हते. इसवी सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा रायरी किल्ला जिंकून घेतला व 1656 ते 1670 गडाचे बांधकाम चालू होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.